वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा चर्चेला सुरुवात झाली आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी वेगळ्या विदर्भाचा मुद्दा उपस्थित केला आणि याला खासदार संजय राऊत यांनी जोरदार विरोध केला। शिवाय वडेट्टीवारांनाही खडे बोल सुनावलेत। वडेट्टीवारांनी अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे। संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार। ते काँग्रेस पक्षाचे आहेत आणि आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे। स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची भूमिका होती, त्या भूमिकेला अनुसरून आम्ही पुढे जाऊ। वेगळ्या विदर्भाच्या मागणीला मोठा इतिहास आहे, मात्र आता वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरनं महाविकास आघाडीतच मतभेद असल्याचं समोर आलंय। विजय वडेट्टीवारांच्या वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेचा संजय राऊतांनी चांगलाच समाचार घेतला। कुणी काहीही केलं तरी विदर्भ वेगळा होणार नसल्याचं सांगत राऊतांनी वडेट्टीवारांना खडसावलं, तर आपण संजय राऊतांना महत्त्व देत नसल्याचं त्यांनी म्हटलंय। वडेट्टीवारांनी अजिबात या संदर्भात काँग्रेसच्या भूमिकेला फार महत्त्व देत नाही। यापूर्वी सुद्धा काँग्रेसचा आणि आमचा ह्याच्यावरती वाद झालेला आहे। महाराष्ट्र अखंड एकसंघ राहावा या संदर्भात काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांचं सहमती आहे। मात्र त्याच वरिष्ठांकडे आपण जाऊ दिल्लीमध्ये काही होत नाही। काँग्रेसने किती आपटले तरी वेगळा विदर्भ होणार नाही, हे त्यांचं राजकारण आहे। मी वेगळा विदर्भाची भूमिका मांडत असताना आम्ही हा विषय हायकमांडशी चर्चा करू असंच बोललो आहे मी। आता संजय राऊत कोणाला महत्त्व देत नाही तो त्यांचा प्रश्न आहे। आम्ही तरी कुठे संजय राऊतांना महत्त्व देतो फार आणि देण्याची गरज काय, तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे, हा आमच्या पक्षाचा विषय आहे। संजय राऊत त्यांच्या पक्षाला महत्त्व देतील, ते आम्हाला कसे महत्त्व देतील संजय राऊत, आणि मी तरी का संजय राऊतांना महत्त्व देऊ। पण ही आघाडी असेल तर आणि त्यावेळेस आमची चर्चा होतेच। तो आघाडीचा विषय आहे, एकत्र निवडणूक लढण्याचा विषय आहे, पण एकमेकाला महत्त्व देण्याचा विषय नाही, वैचारिक आहे। दरम्यान शिवसेना ठाकरे पक्षाच्या सचिन अहिर यांनीही वडेट्टीवारांना जुन्या भूमिकेची आठवण करून दिली। वडेट्टीवार शिवसेनेत असतानाची भूमिका काय होती याचा त्यांना विसर पडला का, असं अहिर यांनी म्हटलंय। ते व्यक्ती म्हणून कोण काय बोलतोय ह्याच्या मी अजून ती बाईट बघितलेली नाहीये त्यांची, पण ते काँग्रेस पक्षाचे आहेत आणि आम्ही आमच्या पक्षाची भूमिका मांडलेली आहे। आणि विजय वडेट्टीवार कधी काळामध्ये आमच्याबरोबर पण राहिलेले आहेत, त्यावेळी त्यांची भूमिका काय होती आणि आज त्यांची भूमिका काय आहे हे मी सांगायची गरज नाही। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळेंनी वेगळ्या विदर्भाच्या बाजूनं मत मांडलं, त्यामुळे शिंदेंच्या शिवसेनेची आता यावरून काहीशी अडचण झाली। बाळासाहेब ठाकरेंची जी भूमिका होती तीच आमची असेल असं शंभूराज देसाईंनी म्हटलंय, तर वेगळ्या विदर्भाचे फायदे तोटे काय आहेत हे अद्याप स्पष्ट झालं नसल्याचं राष्ट्रवादीच्या अमोल मिटकरींनी म्हटलंय। वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या विचारानं पुढे जाणारी आमची शिवसेना आहे। त्यामुळं जी भूमिका या संदर्भामधली वंदनीय शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांनी स्वीकारलेली होती, त्या भूमिकेला अनुसरूनच आमची भूमिका असेल। महाराष्ट्र एक राहणार हीच भूमिका मी सांगितलं ना, शिवसेना ही वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचारानं चालणारा पक्ष आहे। जी साहेबांची भूमिका महाराष्ट्रातल्या स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची भूमिका होती, त्या भूमिकेला अनुसरून आम्ही पुढे जाऊ। वेगळ्या विदर्भाच्या बाबतीत अनेक मतमतांतर आहेत। वेगळे विदर्भ झाला पाहिजे नाही झाला पाहिजे हा विषयच या अधिवेशनाचा नसाला पाहिजे वास्तविक, कारण 8 दिवसाचं अधिवेशन होतं आणि जर तशी शंका असेल, कारण शिवसेनेची भूमिका ही संयुक्त महाराष्ट्राची भूमिका आहे, अनेक लोकांची संयुक्त महाराष्ट्राची भूमिका कायम ठेवायचा महाराष्ट्र, त्याचे तुकडे पडू नये। आणि विदर्भाच्या बाबतीत एकतर आता ते धोरण कधी येणार, ते ठरणार कधी, विदर्भ वेगळा झाला तर त्याचे फायदे काय असतील, शेतकऱ्याच्या जीवनात काय आमूलाग्र बदल होतील याबाबत कुठंही स्पष्टता नाही। वेगळ्या विदर्भाच्या मुद्द्यावरनं पुन्हा एकदा चर्चेला तोंड फुटलंय, मात्र यावेळी महाविकास आघाडीतच या मुद्द्यावरून मतभेद झाल्याचं उघड झालंय। काँग्रेसच्या वेगळ्या विदर्भाच्या भूमिकेला शिवसेना ठाकरे पक्षानं जोरदार विरोध केलाय। यावरून आता महाविकास आघाडीत खटके उडण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास।